काय झालं माऊली, काय झालं? बरेच विचलित दिसताय. काही नाही. काही नाही? काळजी करण्यासारखं काही नाही ना? असेल. तुम्हाला काय करायचंय? अरे दुःख वाटल्याने हलकं होतं. तुम्हाला कोणी सांगितलं मी दुःखी आहे? अरे चेहऱ्यावर दिसतंय की तुझ्या, म्हणून तर असा आडवाटेला एकांतात बागेत येऊन बसलास. माफ कर हा, माझ्यापेक्षा लहान आहेस म्हणून तुला अरे तुरे केलं. करा हो, पण ओळख ना पाळख. कशाला हवंय नको त्यात तोंड खुपसणं? बसलोय ना शांत, मग बसू द्या ना जरा. बरं बरं, काळजी वाटली म्हणून बोलायला आलो रे. फारच त्रासलेला दिसतोयस. तुम्हाला काय त्याचं? हा, तेही खरंच. सेल्स मध्ये काम करतोस का? हो. तरीच तुम्हाला कसं कळलं? तुझा चेहराच बोलतोय. खूप सारे टार्गेट्स घेऊन फिरतोयस. अच्छा, ही असं चेहरे पाहून भविष्य सांगणारे, वर्तमान ओळखणारे तुम्ही. चांगलं मार्केट असेल ना तुमचं या काळात. ठेविले अनंते तैसेची राहावे. अच्छा, हे असे ब्रीफ देता का तुम्ही माणसं पटवायला आणि त्यांच्याकडून पैसे काढायला? मला नाहीये इंटरेस्ट. जा तुम्ही, नाहीतर मीच जातो. अरे अरे बस बस, शांत हो. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःखे जीव भोग पावे. माऊली आता थांबू नकोस. मनात चाललेले खेळ दडपू नकोस. ज्या वाटेवर आलायस ती वाट सोडू नकोस. मी तुझ्या डोळ्यात दिसणारी कटकट समजू शकतो. ओ भोंदू बाबा. भोंदू बाबा? डोळ्यात कटकट दिसायला तो काय मोतीबिंदू आहे? अरे तो दिसतो, पण वैफल्य दिसत नाही माऊली. ज्याला ते दिसते त्याचं ऐकावं. पटलं तर ठेवावं, नाहीतर द्यावं सोडून. बोला. नाही बोला. कसला ताण आलाय? काय करतोस? सेल्सचा व्हीपी आहे एका मोठ्या कंपनीत. मोठ्या पदावर आहे. हाताखाली चांगली टीम आहे. पण दरवेळी ही वारी आली की आम्हाला इथे यावं लागतं मर्चंडाईज करायला. वैताग येतो. चांगली हॉटेल्स नाहीत, रेस्टॉरंट्स नाहीत. नुसती वाट तुडवत चालत राहावं लागतं. नाही गाडी, ना एसी. एरवी मी परदेशी असतो, US ला हेड ऑफिसला. लहानाचा मोठा झालेला मराठी माणूस परदेशी, पण मराठी म्हणून मलाच पाठवतात. आणि मग इकडे असं यावं लागतं पायपीट करत. नाचावं लागतं इकडे. इथे सोयी नाही. तो पंचायत होती इथे आल्यावर. ते पुण्यात असतो ना 2 दिवस, ते जरा बरे असतात. निदान त्यामुळे तरी 5 स्टार मध्ये राहायला मिळतं. असं म्हणून पुण्यात पालखी मुक्कामी असताना तू विसाव्यासाठी असा या बागेत येऊन बसलास, बरोबर ना? समजलं? काय समजलं? हा, नाही काय समजलं? तुम्हाला काही करता येणार आहे का या बाबतीत? नाही ना? मग बसा ना शांत. का माझ्या पाठी लागलाय? माऊली तुझ्याकडे पाहिलं आणि मदत करावीशी वाटली म्हणून आलो. मग झालं आता? जाल प्लीज. मी जाईन रे, पण हे आकाश, हे सारे चराचर ज्याचे त्याच्या वाटेवर चालायचे, म्हणजे हे असे अनेक चेहरे भेटत जातात, दिसत जातात. मग मी जातो आनंद पेरायला, समजून घ्यायला, आधार द्यायला, पुढच्या वाटेवर प्रस्थान ठेवायला. म्हणतात ना, विठ्ठल चित्ती विठ्ठल गीती, विठ्ठल विश्रांती भोग जया. तसं झालंय तुझं. म्हणजे सतत नामस्मरणात विठ्ठल, विचारात विठ्ठल, आनंदाच्या विश्रांतीत विठ्ठल.
आणि हाच भोग भोगायला मिळणं यासारखं भाग्य नाही. आता तू इतका पुढारलेला तुला समजणार नाही, किंवा समजलं तरी मान्य करणार नाहीस. म्हणून तुला माणसांच्या अंगणात नेहमी असं बोलावणं येतं. अरे नाहीतर सगळी सारखी वाटणारी, भेदाभेद अमंगळ मानणारी, प्रवाही नामस्मरणात रमणारी, अनोळखी असूनही आपली वाटणारी माणसं भेटायची कुठे? भाग्यवान आहेस रे. काम नाही, संधी म्हणून रमून बघ. काय म्हणायचंय तुम्हाला? आधी मनातून शांत हो. प्रवासात नदी बघ, मुक्कामी नदीचं पाणी बघ. तेच गढूळ पाणी प्यावं लागतं आम्हाला. अहो साधं मिनरल वॉटर सुद्धा मिळत नाही. आयुष्यात राम नाही. शांत हो, शांत. काय म्हणालास? आयुष्यात राम नाही. पण हा भवतालचा चराचर, त्याच्यात कृष्ण आहे तो तर बघ. शेक्सपियर म्हणतो तसं, दो आर्ट वाईज ॲज दो आर्ट ब्युटिफुल. माऊली, तुला नदीचं गढूळ पाणी दिसलं, पण त्या खालची हजारो माणसांची शमलेली चिंता, पापे, दुःख नाही दिसली. वरकरणी सगळं पाहिलं, पण माणसात राहून चित्त शांत करणारी विश्रांती नाही पाहिली. भक्तीवर तुझा विश्वास नाही, सोहळ्याचं तुला कौतुक नाही, आणि म्हणून येऊन राहतोस रिंगणात वारीच्या. दो आर्ट वाईज ॲज दो आर्ट ब्युटिफुल. मी सुंदर आहे, पण शहाणा आहे असं म्हणतोस बाबा. तुला काय कळतं रे माझ्या मनातलं? अरे वा, मी बोललेलं कळतं की रे तुला? माऊली, मनाच्या तळाशी असणारी चिंता आणि समस्या वाटणाऱ्या गोष्टी खरं तर तुझ्या आनंदाची पुंजी आहे. अरे वारीत काम करायला मिळतंय यापेक्षा मोठा आनंद कसला असू शकतो? आता मी तुला संत, त्यांच्या परंपरा, त्यांचे वारकरी यांच्याबद्दल नाही सांगत. ते तुला पाहून माहिती आहेत, ऐकून माहिती आहे. पण कधीतरी स्वतःला विसरून कोणाचा तरी आनंद पाहून तू सुखावलायस का रे? अनेकदा. आणि आता काय करतोय? मी इकडे राबलो की माझा बॉस तिकडे खुश, आनंदी होतो, पण माझा अख्खा महिना वाया जातो. असं कसं म्हणतोस? तू या वारीत मिळवलेलं पुण्य काय तुझ्या बॉसच्या पदरी पडतं? त्याला काय त्याचं? हा, मी इथे राबतोय की तो तिकडे खुश? आम्ही करतोय नुसती पायपीट. ही पायपीट नाही माऊली, साधनेतून साध्याची वारी करतोयस. तुला फक्त ते कळत नाही. कधीतरी या सगळ्या माणसांना बघ, त्यांना तू तुझी टूथपेस्ट देतोस, दात घासायला ब्रश देतोस, तुझ्या कंपनीचं प्रमोशन करतोस, आणि तुझी सगळी टीम काम कसं करते हे पण पाहतोस. म्हणजे सेवाच झाली की रे. हो, तू त्यांना ओळखत नसतोस, ते तुला ओळखत नसतात, पण तरी त्यांना तुझं प्रोडक्ट मिळालं की या देवाच्या वाटेवर आनंदच होतो. त्यांची सोय होते, ते सुखावतात. तुला हात जोडून नमस्कार करून येतो माऊली असं म्हणतात. त्यांना तुझ्यात त्यांची आई आणि त्यांचा देव दिसतो. बाळा, हे देव सुखावणं म्हणजे काय असतं रे? माणसाने माणसाला दिलेला निष्काम आनंद, सेल्फलेस हॅपीनेस. कारण इट इज नॉट इन द स्टार्स टू होल्ड अवर डेस्टिनी बट इन अवर सेल्फ. बर, पटतंय का? कळते मला तुमचं म्हणणं. मी असा विचार केला नव्हता, पण वारीमध्ये सोयी हवे तो. I am a true laborer. I earn that I eat, get that I wear, own no man hate, envy no man's happiness, glad of other men's good, content with my heart. संत शेक्सपियर लंडनला राहायचे. तुम्ही नाटकात काम करता का? अरे, हे चाललंय ते नाटक नाही तर दुसरं काय आहे? आपल्या संतांनी सांगितलेल्या गोष्टी जुनाट वाटतील तुला, पण हेच संत शेक्सपियर म्हणाले असं सांगितलं तर पटेल कदाचित तुला.
अगदीच तसं नाही. माझ्या घरी वाचली जाते ज्ञानेश्वरी. अरे वा, म्हणजे तुला हे जग नवीन नाही. नवीन नसेल पण नकोसं होतं खरं. कौतुक वाटतं मला तुझं. गोमतर मारतोस तरी वारीत येतोस. यावला अरे 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 थांब थांब थांब. पाणी पाणी माझ्याकडे पाणी. हे घे पाणी. मिनरल वॉटर आहे ना? वॉटर आहे. आता लागलेला ठसका पूर्णपणे जाईल. पी. पी पी. घे अजून एक घोट. शाबास. चला आता निघायला हवे. हो, गर्दीमध्ये आता पायपीट सुरू. माऊली, आता पायपीट म्हणू नको. पायपीट वारी म्हणून बघ. गर्दी कुटुंब म्हणून बघ. काम सेवा म्हणून बघ. सोय संधी म्हणून बघ. माणूस माऊली म्हणून बघ. अरे देव कधी पाहिला नसशील, वारीत बघ. वाहणाऱ्या माणसांच्या नदीत बघ. अरे आनंद कधी अनुभवला नसशील, तो अनुभव. फुकट मिळणारं समाधान कधी अनुभवलं नसशील, ते अनुभव. जगायला माणसं लागतात, कम्फर्ट नाही. हे ह्या वारीत जर तुला कळलं तर तुला तुझा विठ्ठल मिळाला म्हणून समज. अरे तुला माहीतही नसतील असे अगणित हिशोब कुठेतरी तुझ्या आनंदाचं झाड डोलावत उभे असतील. अरे तू वारी करतोयस. इथे खोपणाऱ्या काट्याला सुद्धा देवाच्या हाराचं मोल असतं. बिनधास्त जग आणि पहा हे जग. सारे विठ्ठल तुला साथ घालतील, ताल तुला सामावतील, तुझ्या पावलांच्या रांगोळ्या उमटतील आणि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तुला तुझे समाधान सापडेल. तू इथला होशील तेव्हा आतला आनंद बाहेरच्या विलासी जगापेक्षा खूप मोठा वाटेल, आनंदी वाटेल, चिरकाळ टिकणारा असेल. अरे वारीचे कुतूहल घेऊन बाहेरच्या जगातील कोलाहलातले चेहरे तुला भेटतील. त्यांना वाट दाखव, त्यांना मदत कर. तू चालत राहा, तू गात राहा. सूर चुकला तरी ताल सांभाळ. नामस्मरण करत राहा आणि पहा, विठ्ठल चित्ती असेल तर तुझी विश्रांती देखील तोच विठ्ठल असेल. वेगळंच काहीतरी कळलं. आता निघायला हवं. एक विचारायचं राहिलं. आपण कोण आहात? मी एक डॉक्टर आहे. माझं मोठं हॉस्पिटल आहे. पण वारी आली की विठ्ठल विश्रांती भोग जया म्हणून त्या वारीत सामील होतो. वाटेवर चालत राहतो. तुझ्यासारखे नवे मित्र भेटतात, आनंद वाटतो. तुमचा नंबर मिळेल? तुला मला भेटायचं असेल तर पुढच्या वारीत भेट. शोध घे, मग मी तुला माझा पत्ता देईन. तोपर्यंत थांबू नकोस. चालत राहा, चालत राहा. विठ्ठल विश्रांती भोग जया. माऊली, येतो. येत राहा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊली, लक्ष ठेवा, काळजी घ्या. विठ्ठल विश्रांती भोग जया. माऊली 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 माऊली. विठ्ठल तुझे आम्ही, विठ्ठल तुझे आम्ही गातो गुणगान. चालुनी या वारी सारी, चालुनी या वारी सारी. विसरू देह भान, होऊन या दंग सारे. भूलोनी या भेटी पांडुरंग,
विठ्ठल तुझे आम्ही पंढरीच्या ओढी पाऊलांची चाल वाट पाहे माझी पांडुरंग दर्शनाची आसा डोळे पाणावून आनंदाचा पूर विटेवर चंद्रभागा पायी वाहे चंद्रभागा पायी वाहे अश्रू साठवून साश्रुते जगळा भेटी विठूचे चरण जाणून या पुण्य लाभे रंगुनिया भक्ती पांडुरंग विठ्ठल तुझे